काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात केदार आणि 5 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. अन्य तिघांची सुटका करण्यात आली आहे. लवकरच शिक्षा सुनावली जाणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 साली 156 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपी सुद्धा आहेत. 1999 साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. बँकेच्या रकमेतून 2001-02 मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स लिमिटेड आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आली होती. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे बुडाले होते. सुनील केदार बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, तत्कालीन मुख्य हिशेबनीस सुरेश दामोदर पेशकर, रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी, अमित सीतापती वर्मा, महेंद्र राधेश्याम अग्रवाल व श्री प्रकाश शांतीलाल पोद्दार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.